नमस्कार यूट्यूब फॅमिली. झालं का जेवण वगैरे? आराम चाललाय का? कार्यक्रम पाहताय का? मी बी आता जराशी बसले. लय जीव दमला. परवापासून जरा खुराड्याचे काप चाललेले. चांगल्या 150-200 कोंबड्या बसून असं मी खुराडं केलेले. शेजारी आपली एक जागा आहे. ते चांगले आपले रिलेटिव्ह मस्त लोक आहेत. अगदी छान स्वभाव आहे. तर म्हणजे सध्या मोकळी जागा आहे, वापरा, जागेची बाईजवारी ठेवा, वापरा जागा आणि करा खुराड्या. म्हणून तिथं खुराडे केलं. 2-3 दिवस झाले टेटस सोडायला, करायला, बनवायला आणि टाकायला मला वेळच मिळाला. आणि गमतीशीर टेटस व्हिडिओ असा आहे की मी बहुतेक इंस्टाग्रामलाच बघितला आहे की आमकी तमकी फलानी बिस्तानीला काय म्हणते व्हिडिओ बनवून. येड्याची जत्रा आणि केलं नवरं 17. काय येड्याची जत्रा नवरं केलं 17. अगो बाय म्हणजे 17 नवरं एका बाईने? ही काही 6 महिन्याला नवरा बदली ती का? मग आचापा करण्यासारखी गोष्ट आहे. आता मी एकतर त्यात कॉमेडी हाय का नाही. आता आपलं सगळ्यात जंगी कार्यक्रम कॉमेडी असतो. शेण काढताना, कुठे मारताना, कुठे उचलताना, काम करताना असं तशी मी व्हिडिओज बनवत असते. अगो बाय मला पडला ना प्रश्न. म्हणलं आज 42-45 वर्ष होत आले आम्ही नवऱ्यांचं प्रपंच करतो. बाय नाकी दम आले ना एका नवऱ्याचा प्रपंच करायला. ह्या येड्याच्या जत्रेने नवरं 17 केलं तरी कवा? आणि किती सालामध्ये म्हणजे कोणत्या सालापासून सुरुवात केली नवरं करायला? हिचं नवरं 17 झालंच कसं? मला लय ना हसाय आली. तेव्हा म्हणलं चला आपल्या भावा बहिणीला मित्रमंडळीला सांगावं की येड्याची जत्रा नवरं केलं 17. अवघड परिस्थिती. काय कलयुग आले. कपडा पाटल्यावर टाकून देतो. समजा डागडुगा आपण न जुनं मोडून नवं करीतो. वस्तू जुन्या पुराण्या झालेल्या भांगारात घालतो, विकितो, नवं आणतो. पण नवरं ऐशपत थोडं झालं मला हिरमुसल्यावर आणि ते व्हिडिओ बघून. पण म्हणलं आता शेवट व्हिडिओ यायची त्याची मर्जी असते. तू बघा बाय लय अवघड परिस्थिती. येड्याची जत्रा आणि केलं नवरं 17. मला लय मोठा प्रश्न पडला. तुम्हाला पडलाय का? नाही. कलियुग आले हे. मग या कलियुगामध्ये एवढं नवरं केलं जमतं का? बापरे जाऊ दे मुलगा, आपल्याला काही घेणं काय नाही. मग चला तर मग आपले व्हिडिओ बघा मस्तपैकी. आपली कॉमेडी व्हिडिओ असतात. अगदी तुम्हाला करमन अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात. चला मग व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ फॉलो करा, शेअर करा.